देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। वार्ड क्रमांक 166 में कांग्रेस से घनश्याम भापकर ने दाखिल किया नामांकन। मुंबई बीएमसी चुनाव के तहत कुर्ला स्थित नेहरू नगर निर्वाचन कार्यालय में नामांकन प्रक्रिया के दौरान मंगलवार को वार्ड क्रमांक 166 से कांग्रेस, रासप, वंचित बहुजन अघाड़ी के अधिकृत उम्मीदवार घनश्याम भापकर ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन के समय उनके साथ बड़ी संख्या में कार्यकर्ता और समर्थक मौजूद रहे। घनश्याम भापकर झोपड़पट्टी वासियों के बीच सक्रिय रहने वाले नेता के रूप में जाने जाते हैं। नामांकन के दौरान उनके समर्थकों ने एकजुटता का प्रदर्शन दिया। इस अवसर पर स्थानीय नागरिकों की भी बड़ी मौजूदगी रही। वार्ड क्रमांक 166 को लेकर स्थानीय स्तर पर असंतोष की भी चर्चा सामने आ रही है। क्षेत्र के लोगों का कहना है कि पिछले कार्यकाल में पूर्व नगर सेवक संजय तुर्डे द्वारा कोई उल्लेखनीय विकास कार्य नहीं किया गया, जिसके चलते इलाके में नाराजगी का माहौल है। इसी बीच शिवसेना द्वारा संजय तुर्डे की पत्नी मीनल संजय तुर्डे को टिकट दिए जाने से यह मुद्दा और चर्चा में आ गया है। नामांकन के साथ ही वार्ड क्रमांक 166 में चुनावी समीकरण स्पष्ट होने लगे हैं। आने वाले दिनों में प्रचार तेज होने के साथ ही मुकाबला और रोचक होने की संभावना माझा वार्ड हा 80% स्लम आहे, त्यामुळे मी भागातल्या जी शिक्षण व्यवस्था आहे, जे मुलांना अभ्यासिका ज्याची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टीवर मी भर देणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जे रिडेव्हलपमेंटचा विषय, जो एसआरचा विषय, त्या संबंधित लोकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या त्या मार्गी कशा लागतील, त्यासाठी मी एक मदत केंद्र उघडणार आहे, जे लोकांसाठी इझी ऍक्सेस होणार आहे। किंवा जे मतदान आहेत आणि वयोवृद्ध आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काय तुमच्याकडे उपाययोजना आहेत का? मला वयोवृद्धासाठी तुम्हाला मी एकच सांगतो, जे पूर्वीपासून जे आरोग्य संबंधित ज्या योजना आहेत, त्या योजना मुळामध्ये प्रॅक्टिकली कोणी त्याला राबवता येत नाही, तर त्याची माहिती कशी उपलब्ध होईल लोकांना आणि त्याचा बेनिफिट कसा घेता येईल, कारण बरेच प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, सरकारी हॉस्पिटल आहेत, पण हे कोणालाही माहिती नाही। त्यामुळे वृद्धांना असेल किंवा युवांना असेल या योजनेचा कसा फायदा होईल ह्यासाठी देखील आम्ही वन विंडो असा एक आम्ही हेल्प केंद्र सेंटर उघडणार आहोत। जर तुम्ही नगरसेवक झाला तर महत्वाचं म्हणजे तुमचे फंड यूज करणार आहात, ते पारदर्शकता येण्यासाठी तुम्ही 3 महिन्याचा अहवाल सादर करणं जनतेसमोर मांडणार आहात का, किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचणार आहात का? हो, तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की पारदर्शकता आली पाहिजे, त्या संबंधित माझ्या जी लोकांना माहिती आहे आणि सर्वसामान्यांसाठी झटणारा म्हणून मी आहे, तर जी योग्यता म्हणून, जी पारदर्शकता म्हणून जे प्रतिज्ञापत्र असेल की काय असेल ते सादर करायला काही हरकत नाही। 166 मध्ये अनेक समस्या आहेत, ट्रॉफिकची समस्या आहे, घनकचरा आहे, वॉटर मीटर, गटर, अशा अनेक समस्या आहेत। त्या संदर्भात तुमच्याकडे काय रोड मॅप किंवा तुमचा वचननामा काय आहे का पार्टीचा, किंवा तुम्ही पार्टीच्या प्रोटोकॉलच्या पुढे जाऊन काय काम करणार आहात का, काय सांगा? हो, नक्कीच। बघा, पार्टी ही सर्वसमावेशक आहे, सर्वांचा विचार करणारी आहे, एकत्वावर काम करणारी आहे। त्यामुळे पार्टीचे जे विचारधारा आहे ती हीच आहे की सर्वसामान्यांना आपल्या हक्काचं सर्व काही मिळावं, त्याच आणि त्या धोरणाने आम्ही पुढं त्या संबंधित जाऊ। शेवटचा प्रश्न, फॉर्म भरलेला आहे, प्रचार रॅली काढणार, घरोघरी जाऊन मतदानाची मागणी करणार, तुम्हालाच मतदान नागरिकांनी का करावं? संदेश नगर, क्रांतीनगर हा पुनर्वसनाचा जो कळीचा मुद्दा होता, मागील अनेक वर्ष जो रखडला होता, तो त्या पुनर्वसनाला आम्ही मुहूर्त लावला, संघर्ष केला, रस्ता रोको केला, जेल आंदोलन केलं, अनशन केलं, अशा अनेक प्रकारचे आम्ही संघर्ष घेतलेला आहे आणि तो संघर्ष लोकांनी पाहिलेला आहे। त्याच्यामधून 2000 लोकांना आता घरं मिळाली। त्यामुळे जो व्यक्ती काही उद्देश न ठेवता अहोरात्र जर तुमच्यासाठी मदत करत असेल, त्या व्यक्तीला माझी जनता नक्कीच निवडून देईल, हे मला खात्री आहे।